आज ना घरात काही करमतच नव्हतं म्हणून म्हटलं कुणीकडे तरी जाऊया म्हणजे वैताग आलाय घरात बसून बसून कारण का मुलांना लागले 2-2.5 महिने झालं मुलांना सुट्ट्या लागलेत मग इतका वैताग आलता ना मग शेवटी म्हणलं कुणीकडे तर जायचं कुणाच्या तरी घरी तरी जाऊन येऊया. तर मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मस्त मजेत ना. येस मी पण मजेतच आहे आणि मला एवढा कंटाळा आलता ना त्यामुळे मी प्राचीला म्हणलं प्राची चल आज मी तुझ्या घरी येते म्हणलं मस्तपैकी दिवसभर मी तुझ्याच घरी थांबणार म्हणलं. मग प्राची पण लगेच तयार झाली की चल वर्षा माझ्या घरी चल मग मस्तपैकी आम्ही तिच्या घरी गेलो. थोडासा व्लॉग वगैरे तयार केला मी. रील वगैरे काढली, व्लॉग काढल्या आणि मुलांची पण मस्ती चालली होती. रेवान पण आलेला घरी आणि पण नम्रता घरी गेली तिच्या घरी गेली कारण का तिला जरा घरातलं काम करायचं होतं. ती म्हणली, "मी माझ्या घरातलं आवरून वगैरे म्हणजे धुणं वगैरे वाळत घालायचं होतं." म्हणले, "ते काम आवरून मग मी तुम्हाला जॉइन करते." म्हणलं, "ठीक आहे." म्हणलं, "ये." म्हणलं, "लवकर." मग प्राचीला म्हणलं, "आपण तोपर्यंत थोडा स्वयंपाक करूया." म्हणलं, कारण का आमचं असं काही आधी प्लॅनिंग नव्हतं. तरी पण आमचं अचानक सगळं ठरलं. मग म्हणलं आपण थोडंसं करूया म्हणलं स्वयंपाक म्हणलं भाकरी वगैरे टाकूया. मग प्राची म्हणली, "मी भाकरी टाकते, तोवर भात वगैरे लावून घे." मग मी भात लावला आणि तिनं भाकरी वगैरे टाकल्या आणि दोडक्याची आमटी केली. मग मस्तपैकी आम्ही सगळे जेवत बसलो. आधी मुलांना जेवायला घातलं. रुद्र म्हणला, "मी नंतर जेवतो." मग आधी जान्हवी, तनू आणि रेवानला जेवायला घातलं. ते जेवण झालं की मग आम्ही पण जेवायला बसलो. जेवण वगैरे केलं. मग मस्त सगळ्यांनी मस्त मस्ती एवढे करत होते की नाही मग सगळं आम्ही पण मस्ती केली, मुलं पण मस्ती करत होते. खूप एन्जॉय केला आम्ही. परत मग ते झाले की मग म्हणलं थोडा आराम केला. आराम करून झालं की म्हणलं चहा वगैरे घेऊया. मग चहा वगैरे घेतला. चहा घेऊन म्हणलं आता जाऊया म्हणलं. कारण का संध्याकाळी जाऊन घरी पण स्वयंपाक करायचा होता. मग म्हणलं ठीक आहे म्हणलं आपण जाऊया. मग आता आवरलं सगळं आणि आम्ही निघालो घरी. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. Facebookला आपल्याला फॉलो करा आणि YouTubeला आपल्याला सबस्क्राईब करा.